नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत एक पौष्टिक अशा नाश्त्याची रेसिपी। तर गव्हाच्या पिठामध्ये असा बारीक हुबा पातळ चिरलेला कांदा घालून आज आपण एक नवीन पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ तयार करणार आहोत। तुम्ही कधी असा पदार्थ खाल्लाय का हो, हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले। तर गव्हाचं पीठ घेताना अगदी गच्च दाबून भरायचं। तर तुम्हाला जास्त प्रमाणात हा पदार्थ बनवायचा असेल तर इथे तुम्ही पीठ जास्त सुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता अगदी थोडंसं पाणी घालून याचा मऊसूत असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायचा। अगदी जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो ना, अगदी सेम तशीच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची। तर हा पदार्थ बनवायला अतिशय सोपा आहे। जे आपल्या घरामध्ये रेग्युलर साहित्य असतं त्याच साहित्यापासून आज आपण हा मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत। तर इथे मी ही कणिक छान अशी मळून घेतले। तर एक 5 ते 10 मिनिटं आपण हे भिजत ठेवूया। तर आता एका कढईमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे। तेलाऐवजी इथे तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे। त्याचबरोबर इथे मी पाव चमचा अख्खे धने आणि पाव चमचा बडीशेप खलबत्त्यामध्ये कुटून घेतले, ती सुद्धा यामध्ये घालायचे। यामुळे हा पदार्थ मस्त चवीला लागतो। त्याचबरोबर अगदी पाव चमचा हिंग घालायचं आणि हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे बघा अगदी काही सेकंद मी हे परतून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या आणि एक अर्धा इंच किसलेलं आलं घालायचंय। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचंय बारीक असा पातळ हुबा चिरलेला कांदा। तर इथे मी 2 मोठे कांदे अशा पद्धतीने हुबे स्लाइस करून घेतलेत आणि त्याचे सुटे असे तुकडे करून घेतलेत। तर आता हा जो कांदा आहे तो आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जास्त देखील भाजण्याची गरज नाही। तर अगदी 1 ते 1.5 मिनिटच आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्येच कांदा चांगला भाजला गेलाय। हलकासा ट्रान्सपरंट दिसतोय। तर यापेक्षा जास्त नाही भाजायचा। तर आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे। तर मसाल्यामध्ये इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतले। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घेतले। कसुरी मेथी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण असेल तर जरूर घाला, चव मस्त लागते। तर आता हे जे सगळे मसाले आहेत ते देखील आपल्याला एक अर्धा ते 1 मिनिटं मंद आचेवरती परतून घ्यायचे। लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम अजिबात मोठी नाही करायची, नाहीतरी मसाले जळण्याची शक्यता असते। तर इथे मी मसाले 1 मिनिट चांगलं असं परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन घालायचे। तर बेसन घातल्यामुळे याला मस्त असं छान बाइंडिंग येतं। तुम्ही बेसनऐवजी इथे एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा सुद्धा घालू शकता। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 ते 1.5 छोटा चमचा यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे। यामुळे छान असा चटपटीतपणा येतो। त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि हे देखील फक्त 1 ते 2 मिनिटं मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे। तर लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथे आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता, त्यामुळे सुद्धा छान अगदी चटपटीतपणा येतो। तर आता हे चांगलं असं 2 मिनिटं मी परतून घेतले। तर आता हे आपल्याला बाजूला काढून पूर्णपणे गार करून घ्यायचंय। तर इकडे आपली कणिक देखील अगदी छान मऊसूत भिजली गेले, तुम्ही बघू शकता। आणि आपलं इथे सारण देखील तयार झालेलं आहे। तर आता ही जी कणिक आहे त्या कणकेचे आपल्याला 2 गोळे तयार करून घ्यायचे आहेत, अगदी मोठे मोठे। तर कणिक देखील अगदी मस्त मऊ अशी भिजली गेले। तर नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये काही नवीन आणि पौष्टिक पोटभरीचं बनवायचं असेल ना, तर हा पदार्थ एकदा नक्की करून बघा। तर आता 2 गोळे करून घेतलेले, त्यामधला मी 1 गोळा घेतलाय आणि त्याला पीठ लावून आपल्याला याची
एक चपाती लाटून घ्यायचे। अगदी पातळ अशी आपल्याला ही चपाती लाटायची। तर हा जो नाश्ता आहे बनवायला खरंच खूप सोपा आहे आणि चवीला देखील म्हटलं ना अगदी मस्त लागतो। तर एकदा जरूर करा, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। तर इथे मी एक चपाती ही बनवून घेतले। आता दुसरा जो गोळा होता त्याची सुद्धा आपल्याला चपाती लाटून घ्यायचे। तर इथे बघा मी इथे दोन्ही चपाती लाटून घेतलेत। आता ही जी चपाती आहे ना यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेलाऐवजी इथे तुम्ही तूप सुद्धा लावून घेऊ शकता। तर आता हे जे तेल आहे हातानेच अशा पद्धतीने आपल्याला या चपातीला लावून घ्यायचं आहे। तर आता आपण जे तयार करून घेतलेलं हे जे सारण आहे, हे जे स्टफिंग आहे ते यावरती घालायचं आहे। तर सगळं जे स्टफिंग आहे ते एकदाच आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं। तर हे बघा हातानेच मी थोडंसं पसरवून घेते म्हणजे अगदी व्यवस्थित पसरलं जाईल। तर काय मस्त दिसतंय, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण काय बनवणार आहोत। तर आता आपण जी दुसरी चपाती घेतलेली ती यावरती घालायची आणि हे जे कडेचे टोक आहे ते आपल्याला अशा पद्धतीने काठ चिटकवून घ्यायचं आहे आणि वरून देखील हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं। तर आता आपल्याला याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी हे कटरने याचे 4 भाग करून घेते, तुम्ही बघू शकता। तर घरामध्ये एखादी छोटी मोठी पार्टी असेल किंवा मुलांना काही नवीन खायचं असेल, मुलांच्या डब्यासाठी हा पदार्थ त्यांना एकदा नक्की करून द्या, त्यांना नक्कीच आवडेल याची मला 100% खात्री आहे। तर आता आपण हे अशा पद्धतीने याचे रोल तयार करून घ्यायचे। तर हे बघा इथे आपला हा एक रोल तयार झालेला आहे। तर आता दुसरा देखील आपल्याला अशाच पद्धतीने रोल तयार करून घ्यायचे। तर इथे मी सगळे जे आपण कट करून घेतलेले भाग होते त्याचे अशा पद्धतीने मी रोल तयार करून घेतलेत। आता सुरुवातीला आपल्याला हा एक रोल घ्यायचा आहे, बाकीचे रोल मी बाजूला झाकून ठेवलेत जेणेकरून कोरडे होणार नाहीत। तर आता अशा पद्धतीने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि याला पीठ लावून पुन्हा एकदा आपल्याला हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे। तर अगदी मस्त लच्छेदार असा आपला इथे कांद्याचा पराठा तयार होणार आहे। काय भारी दिसतोय, तुम्ही बघू शकता। तर हे थोडंसं लाटून झालं की यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते। तुम्ही यावरती काळे तीळ घालू शकता किंवा कलौंजी जे बाजारात मिळते ना ती सुद्धा यावरती थोडंसं घालू शकता। हा जो पराठा आहे दिसायला मग भारी दिसतो। तर आता परत एकदा हलक्या हाताने आपल्याला हे दोन्ही बाजूंनी लाटून घ्यायचं आहे। तर इथे आपला हा एक कांद्याचा पराठा लाटून तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे पराठे लाटून घेऊया आणि आता हा जो पराठा आहे लाटून घेतलेला तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने चमच्याने पसरवून घ्यायचं आणि हा पराठा घालू। तर वरून थोडंसं यावरती देखील मी तेल लावते। तर तेलाऐवजी तुम्ही इथे बटर लावू शकता किंवा तूप सुद्धा लावू शकता। तर हे आपल्याला असं उलटाण्याने हलकं हलकंसं प्रेस करून मस्त खरपूस खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे। बघा काय भारी दिसतोय, अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलंय। मस्त चमचमीत खमंग असा हा आपला कांद्याचा पराठा तयार होणार आहे। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हा कांद्याचा पराठा तयार केलेला आहे। तुम्ही खरंच एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा कसा झालाय तो। इथे आपला हा एक खमंग खरपूस असा चमचमीत कांद्याचा पराठा तयार झालेला आहे। तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे पराठे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। आहा काय भारी दिसतोय, तुम्ही बघू शकता। मस्त दह्यासोबत टोमॅटो सॉस सोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता, कमाल लागतो। तर या पद्धतीने तुम्ही देखील हा पदार्थ एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।